श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 4 ते 10 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्या मनाला शांती देणारा ठरेल का, की भावनांच्या लाटांमध्ये तुम्ही थोडे हेलकावे खाल? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी होईल का? करिअरमध्ये स्थिरता मिळेल का आणि आर्थिक बाजू मजबूत होईल का? प्रेमसंबंध अधिक गहिरे होतील का? मग चला पाहूया कर्क राशीसाठी हा आठवडा कसा असेल. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मन, भावना आणि कुटुंब याभोवती फिरणारा ठरणार आहे. या काळात तुमची संवेदनशीलता अधिक तीव्र होईल, त्यामुळे लहान-सहान गोष्टींचाही तुमच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो. मात्र हीच भावना तुम्हाला इतरांच्या मनातील गोष्टी ओळखण्याची ताकद देईल. कामाच्या धावपळीतही तुम्हाला घर आणि नातेसंबंध यांना अधिक महत्त्व द्यावेसे वाटेल. काही जुने प्रश्न किंवा अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात, पण यावेळी तुम्ही त्यांना शांतपणे आणि समजूतदारपणे हाताळू शकाल. हा आठवडा तुम्हाला शिकवेल की भावनांवर नियंत्रण ठेवून आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही जीवनात अधिक संतुलन आणि आनंद निर्माण करू शकता. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक समतोल, कुटुंबातील जिव्हाळा आणि अंतर्मनातील बदल यांचा अनुभव देणारा ठरणार आहे. या काळात तुमची संवेदनशीलता अधिक वाढेल, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा परिणाम मनावर होऊ शकतो. मात्र याच संवेदनशीलतेमुळे तुम्ही इतरांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल. हा आठवडा तुम्हाला शिकवेल की मन मजबूत ठेवून आणि सकारात्मक विचार करून कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा स्थिर आणि हळूहळू प्रगती देणारा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुम्ही त्या प्रामाणिकपणे पूर्ण कराल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. सहकाऱ्यांसोबत सहकार्याची भावना ठेवली तर काम अधिक सुरळीत पार पडेल. व्यावसायिकांसाठी हा काळ थोडा सावधगिरीचा आहे. नवीन गुंतवणूक किंवा मोठे निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे. जुन्या ग्राहकांशी संबंध मजबूत ठेवल्यास फायदा होईल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम राहील. उत्पन्न नियमित राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गरजा किंवा अचानक आलेल्या खर्चामुळे बजेट बिघडू शकते, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणूक करताना घाई करू नका, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. हळूहळू आर्थिक स्थिती सुधारेल, त्यामुळे संयम ठेवणे गरजेचे आहे. कौटुंबिक जीवन. कुटुंब हा या आठवड्यात तुमचा सर्वात मोठा आधार ठरेल. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल. काही जुने मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा देईल. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात भावनिक जवळीक वाढेल. तुम्ही तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे व्यक्त करू शकाल. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नातं अधिक गोड बनेल. विवाहित व्यक्तींनी छोट्या गोष्टींवरून वाद टाळणे गरजेचे आहे. एकमेकांना समजून घेतल्यास नात्यात अधिक स्थैर्य येईल. प्रेमात संयम आणि विश्वास ठेवणे महत्त्वाचे ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमचे मन आध्यात्मिकतेकडे अधिक झुकलेले राहील. ध्यान, प्रार्थना किंवा जप यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. काही वेळ स्वतःसाठी काढल्यास तुम्हाला अंतर्मनाशी संवाद साधता येईल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात वाढेल. प्रवास. प्रवासाचे योग या आठवड्यात संभवतात, पण ते फारसे लांबचे नसतील. कुटुंबासोबत छोटा प्रवास किंवा सहल घडू शकते. हा प्रवास तुमच्यासाठी आनंददायी ठरेल आणि मन ताजेतवाने होईल. प्रवास करताना आवश्यक काळजी घ्या आणि नियोजन करूनच निघा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि नवीन गोष्टी समजून घेण्याची क्षमता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नियमित अभ्यास ठेवणे गरजेचे आहे. सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल. उपाय. दर सोमवारी भगवान शिवाची पूजा करा. ओय नमः शिवाय या मंत्राचा जप करा. दूध किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करा. चंद्राला अर्घ्य दिल्यास मानसिक शांती मिळेल. हा आठवडा कर्क राशीसाठी भावनिक स्थैर्य, कुटुंबातील आनंद आणि हळूहळू प्रगतीचा आहे. काही गोष्टी मनाला लागतील, पण तुमच्या संयमामुळे तुम्ही त्या सहज हाताळाल. करिअर, आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखल्यास तुम्हाला समाधान मिळेल. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक समतोल, कुटुंबातील आनंद आणि अंतर्मनातील शांतता मिळवण्याचा काळ ठरणार आहे. या काळात काही प्रसंगी भावना तीव्र होऊ शकतात, पण तुमची समजूतदार वृत्ती आणि संयम तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करतील. करिअर आणि आर्थिक बाबतीत हळूहळू प्रगती दिसून येईल, मात्र घाईगडबडीने निर्णय घेणे टाळणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात आपुलकी आणि प्रेम वाढेल, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. काही जुने मतभेद मिटून नातेसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन भावनिक जवळीक वाढेल,
पण एकमेकांच्या भावना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. आध्यात्मिकतेकडे वळल्यास तुम्हाला मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकूणच हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या भावनांना समजून घेण्याची, नातेसंबंध जपण्याची आणि शांततेतून प्रगती साधण्याची संधी देणारा आहे. मन शांत ठेवा, कुटुंबासोबत राहा आणि सकारात्मक विचार ठेवा. यश आणि आनंद तुमच्याकडे आपोआप येईल. धन्यवाद.